अनपेक्षित लग्नगाठ भाग 10. दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर संध्याकाळी जान्हवी आई बाबांबरोबर बसून गप्पा मारत असते आणि ट्रिपमध्ये कसं एन्जॉय केलं ते सांगते आणि थोड्या वेळाने त्या दोघांसमोर बसून त्यांच्यासमोर उभी राहते. तुला तर माहीत आहे, जान्हवी बोलते, हे बघ बाळा, मला तुझ्या चॉईसवर पूर्ण विश्वास आहे. आम्हीच तुला सांगितलं होतं, तुला जो मुलगा आवडेल त्याच्याबरोबर तुझं लग्न आम्ही करून देऊ. पण मला असं वाटत आहे, तू तुझ्या हा निर्णयाचा परत एकदा विचार करावा. तिचे बाबा तिला बोलतात, मला तुमच्या दोघांची पण काळजी कळत आहे, पण मी सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. खरं सांगायचं तर मला युविकाने आधीच आमचं दोघांचं आयुष्य किती वेगळं आहे आणि मला नेहमी त्याच्याबरोबर राहता येणार नाही. बऱ्याच प्रॉब्लेमला मला स्वतःलाच समोर जावं लागेल आणि प्रत्येक वेळी तो माझ्याबरोबर असेल असं नाही, ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली होती आणि विचार करून निर्णय घे सांगितलं सुद्धा होतं. आणि तेव्हाच मी सगळ्या गोष्टीचा विचार केला होता आणि जेव्हा राजने मला त्याच्या मनात माझ्याबद्दल काय फिलिंग्स आहे हे सांगितलं होतं, तेव्हा त्याने पण मी ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकल विचार करूनच निर्णय घ्यावा असं सांगितलं होतं. जान्हवी त्यांना सांगते, तरी पण मला असं वाटत आहे, आम्ही सांगतो म्हणून तू परत एकदा विचार करावा. तिची आई तिला बोलते, तुझ्या आईचं बोलणं ठीक आहे, पण मला असं वाटत आहे, आम्ही त्याला एकदा भेटतो आणि मग तुला आमचा निर्णय सांगतो. तू बोलाव त्याला घरी भेटायला. तिचे बाबा बोलतात, तर युविकाच्या घरी सगळे बसून प्री वेडिंगचे फोटो टीव्हीवर पाहत असतात. त्यामध्ये बाकी सगळ्यांचे फोटो पण असतात, फक्त राज आणि जान्हवीचे कपल फोटो सोडून पण बाकी ग्रुप फोटोमध्ये ते एकत्रच असतात. किती मस्त आहे हा कपल फोटो. त्यातला एक फोटो पाहून युविकाची आई बोलते आणि युविका आणि राज लगेच एकमेकांकडे बघतात. काही पण काय आहे, त्यात सगळे कुठे कपल आहेत? युविका लगेच बोलते, कारण तो फोटो चारही कपलचाच असतो. स्नेहा, स्वप्नील, गीता, अक्षय, युविका, सचिन आणि राज, जान्हवी. अगं हो, मला माहीत आहे, पण राज आणि जान्हवी पण एकत्र छान वाटत आहेत. आई एकदम कॅज्युअली बोलते, तसं विचार करायला काही हरकत नाही, मुलगी चांगली आहे. लगेच मिस्टर पाटील राजकडे बघत बोलतात, दोघांचं लग्नाचं वय तर झालं आहे आणि राज दुसरीकडे काही नाही आहे, तर विचार करायला काय प्रॉब्लेम आहे, बरोबर ना राज? काय युविका? त्याच्या अशा अचानक बोलण्याने युविकाला मात्र डाऊट येतो. त्यांना काही कळलं आहे का? नाही तर पप्पा असे काही डायरेक्ट बोलत नाहीत. युविका मनातच विचार करत असते आणि राजला पण हे माहीत असतं. काकांचं डायरेक्ट असं बोलणं म्हणजे काहीतरी गडबड आहे. तुमची आयडिया चांगली आहे, मी असा विचारच केला नाही. मी लगेच बहिणींना बोलून बघते आणि जान्हवीच्या आईशी पण बोलते, मग पुढचं बघू. युविकाची आई बोलते. युविका लगेच राजकडे बघते आणि डोळ्यांनीच विचारते, आता काय? राज म्हणतो, त्याची काहीच गरज नाही. मला तुम्हाला दोघांना काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे मी आई बाबा आल्यावर तुमच्या सगळ्यांबरोबर बोलणार होतो, पण आता विषय निघाला आहे तर सांगतो. काय झालं राज? जान्हवी आवडली नाही का? की अजून कोणी आहे तुझ्या मनात? युविकाची आई लगेच विचारते. किती घाई आहे तुला? त्याला काय बोलायचं आहे ते तर ऐकून घे. तो बोल राज. मोरे बोलतात. राज म्हणतो, हां, म्हणजे मला जान्हवी आवडते, आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न पण करायचं आहे, पण माझ्यासाठी तिच्या आईवडिलांचा डिसिजन पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. असं पण आज तर ती घरी बोलणार आहे, मग बघू पुढे काय होते ते. मोरे म्हणाले, म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार करून झाला आहे तर? मी उगाचच विचार करत होतो. नक्की काय चाललंय तुमचं ते? राणी म्हणते, पप्पा तुम्हाला पण हे माहीत होतं? मोरे म्हणाले, हो, त्या दिवशी हे दोघं जाणार होते ना तिला घरी सोडवायला, तेव्हाच कळालं. मला वाटलं कारची चावी विसरून गेले गप्पा मारताना, म्हणून त्यांना ती द्यायला खाली गेलो होतो. मी तेव्हाच कळालं. दुसऱ्या दिवशीच राज जान्हवीच्या घरी जातो, कारण लगेच युविकाच्या लग्नाचे फंक्शन चालू होणार असतात आणि त्यामधून त्याला वेळ मिळणार नसतो. जान्हवीच्या आईबाबांना त्याच्याबरोबर बोलून जान्हवीने घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे ह्याची जाणीव होते आणि ते त्यांच्या नात्याला लगेच परवानगी देतात. राजचे आईबाबा जान्हवीला आधीच भेटले असतात, त्यामुळे त्यांचीही ह्या नात्याला काही हरकत नसते. आज दुपारी युविकाच्या घरी मेहंदीचा प्रोग्राम असतो. आज असून 2 दिवस तिला भेटता येणार नाही, म्हणून सचिन लग्नासाठी लागणाऱ्या सामानाची लिस्ट जी भटजी देणार असतात ती देण्याच्या निमित्त काढून तिला भेटायला जाणार असतो. तसं त्याने तिला मेसेज करून कळवलं असतं की तो येणार आहे लिस्ट देण्यासाठी, तर फोन केला की खाली ये. तिची ही इच्छा असते त्याला भेटायची, म्हणून ती पण त्याच्या फोनची वाट बघत असते. तोपर्यंत मेहंदी काढणाऱ्या मुली येतात
आणि त्या पहिली मेहंदी नवरीलाच काढूया बोलतात. युविकाचा मात्र टाइमपास चालू असतो, कारण तिला सचिनला भेटायचं जे असतं. पण शेवटी नाईलाज असतो, ती मेहंदी काढायला बसते. तोपर्यंत जान्हवी आणि गीता पण तिथे येतात. युविका लगेच जान्हवीला कॉंग्रॅच्युलेशन वहिनीसाहेब बोलते. जान्हवीला मात्र खूप टेन्शन आलं असतं. हे तिच्याकडे बघून युविकाला लगेच कळलं. जान्हवी तिला थँक्स बोलते आणि तिची मेहंदी बघायला खाली बसते. युविका गीताला इशाऱ्याने काय झालं विचारते. तोपर्यंत पल्लवी बाहेर येते आणि जान्हवीला पाहून हाय वहिनी, कधी आलीस विचारते. गीता युविकाला इशाऱ्यानंच तिला पहिल्यांदा सासरी आल्याचं टेन्शन आलं आहे सांगते. युविकाला मात्र तिला असं पाहून तिची अजून थोडी मजा घ्यावी म्हणून तिला तिच्या दोन्ही सासूवा तिची वाट पाहत आहे हे सांगते. जान्हवीला मात्र आता खूप टेन्शन आलं असतं. पल्लवी तिला आत घेऊन जाते. तिथे जाऊन ती युविकाच्या आईला आणि सचिनच्या आईला भेटते आणि त्यांचा आशीर्वाद घेते. थोडा वेळ त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारून त्या दोघी बाहेर येतात. युविकाला सचिनचा फोन येतो म्हणून ती राणीला त्याला भेटायला पाठवते आणि त्याची थोडी मजा घेऊन म्हणून पल्लवी पण तिच्या बरोबर जाते. राणी म्हणते, हाय जिजू, कसे आहात? सचिन म्हणतो, मी मस्त. आणि तुम्ही दोघी? त्या दोघींना बघून त्याचा मूड ऑफ होतो. पल्लवी म्हणते, एकदम मजेत. पण आज तुम्ही इथे कसे? सचिन म्हणतो, अगं ही लिस्ट द्यायची होती. त्याच्या खिशातली लिस्ट काढून तिच्याकडे देत बोलतो. राणी म्हणते, काय प्लॅन फ्लॉप का? सचिन म्हणतो, कसला प्लॅन? मी तर लिस्ट द्यायला आलो होतो. राणी म्हणते, ओके ठीक आहे, चला मग वरती जाऊन दीची मेहंदी पण चालू आहे. सचिन म्हणतो, नको, आधीच त्या भटजीकडे लेट झाला आहे आणि घरी पण सगळे वाट बघत असतील. थोडा चेहरा पाडून बोलतो. पल्लवी म्हणते, ओके म्हणून लेट झालं का तुम्हाला? बिचारी दी कधीपासून वाट बघत होती. थोडं नाटक करत बोलते. राणी म्हणते, तुमचा काही निरोप असेल तर सांगा आम्हाला, आम्ही देतो दीदीला. सचिन म्हणतो, फक्त मी येऊन गेलो म्हणून सांग. पल्लवी म्हणते, बस एवढंच? अजून काही असेल तर सांगा आम्हाला, म्हणजे तुम्हाला नंतर फोन पण नको करायला. त्याचं काय आहे ना, तिला मेहंदी लावून झाली तरी तिला फोन घेता नाही येणार आणि तो फोन पण आम्हालाच घ्यावा लागेल, म्हणून आधीच विचारतोय. सचिन म्हणतो, डोंट वरी, मला काही बोलायचं असेल तर मी तिच्याशीच डायरेक्ट बोलेन. बरं चल, येतो मी आता. बोलून ते त्या दोघींना बाय बोलून निघून जातो. चला साहेब, आज तुम्हीच लेट आहात तर काय आता भेटा डायरेक्ट लग्नात, मनातच विचार करत बसतो. राज काही कामासाठी बाहेर गेला असतो. आल्यावर जान्हवीला पाहून एकदम खुश होतो. ती मेहंदी काढत असते त्यामुळे तिचं लक्ष नसतं. तो जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा राहतो आणि विचारतो, माझं नाव लिहिणार की नाही? ती आधी थोडी घाबरते आणि मागे वळून बघते आणि बोलते, तू आहेस तर? राज म्हणतो, अजून कोणाची एवढी हिंमत? जान्हवी म्हणते, काही पण असतं तुझं. युविका म्हणते, राज साहेब, तुम्ही काय करता इथे? राज म्हणतो, हा काय प्रश्न आहे? अरे, माझ्या बहिणीची मेहंदी बघायला आलो होतो. तिच्या बाजूला बसून बोलतो. युविका म्हणते, बहिणीची की बायकोची? राज म्हणतो, नक्कीच बहिणीची. तिला थोडा मस्का मारत बोलतो आणि जान्हवीला डोळा मारतो. तोपर्यंत स्वप्नील स्नेहासाठी ॲपल कट करून घेऊन येतो आणि तिला भरवत असतो, कारण तिने पण मेहंदी काढली असते. राज त्या दोघांना बघून बोलतो. राज म्हणतो, ह्याला बोलतात रोमॅन्स, नाहीतर इथे साधं खांद्यावर हात ठेवला तरी लोक घाबरतात. तो जान्हवीकडे बघून बोलतो. स्नेहा म्हणते, तुला रोमॅन्स करायचा आहे का? थांब, काकीला सांगते, ह्याचं पण लवकर उरकून टाक म्हणून. स्वप्नील म्हणतो, त्यापेक्षा युविका बरोबरच ह्यांचं पण लग्न लावून देऊ, नाहीतर सालेसाहेबांना फारच काही आहे. जान्हवीची मेहंदी काढून होते म्हणून ती लाजून तिथून निघून आत जाते. अगं, तू कुठे निघालीस? तुझ्याच लग्नाचा विषय चालला आहे, गीता तिला बोलते. सगळे मस्त एन्जॉय करत मेहंदी काढून घेतात. संध्याकाळचा वेळ फ्री असतो म्हणून राणीने युविकासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं असतं. लग्नाच्या फंक्शनसाठी त्यांनी सोसायटीचा हॉल घेतला असतो. मेहंदीचा प्रोग्राम घरी असतो म्हणून सगळे पुरुष मंडळी तिथेच बसून लग्नाची बाकीची तयारी चेक करत असतात. राणी मात्र हेमंतला बरोबर घेऊन स्वप्नील, राज आणि बाकी सगळ्यांना कामाला लावून बाकी राहिलेल्या गोष्टी घेण्यासाठी बाजारात जाते. सगळी तयारी झाल्यावर राज सोडून सगळे घरी गेले असतात म्हणून पल्लवी जान्हवीला घेऊन तयारी बघायला येते. पल्लवी म्हणते, दादा झालं का सगळं? थोड्या वेळाने सगळेच खाली येतील. राज म्हणतो, हो झालं आहे, फक्त हेमंत आणि राणी आले की टेबल तयार करू. पल्लवी म्हणते, ओके, मग मी आलेच लगेच, राणीला फोन करू. बोलून ती बाहेर जाते. जान्हवी म्हणते, खूप छान सजवलं आहे तुम्ही हे सगळं. ती पण पल्लवीच्या मागे जायला निघते. तसं राज तिचा हात पकडून मागे खेचतो. राज म्हणतो, थँक्यू,
कधीपासून तुझ्या बरोबर बोलायचा चान्स बघत होतो. बरं झालं तू खाली आलीस. पल्लवी म्हणते, त्याच्यापासून थोडं लांब जात बोलायचं आहे ना, मग बोल. त्यासाठी हात पकडायची काय गरज? मग राज तिला अजून त्याच्या जवळ घेत त्याचं काय आहे ना, काल खूप इम्पॉर्टंट दिवस होता आपल्या दोघांसाठी, पण तू तर मला नीट कॉंग्रॅच्युलेशन पण नाही केलंस. बोलून तो तिच्या गालावर किस करतो. तसं ती लगेच घाबरून डोळे बंद करते आणि राज खिशातून चेन काढून तिच्या हातावर ठेवतो आणि बोलतो, ही घे तुझी अमानत. आता तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना, बरोबर ना? जान्हवी लगेच डोळे उघडून बघते आणि त्याला हो बोलून गालावर किस करते आणि कॉंग्रॅच्युलेशन बोलून पडत बाहेर जाते. राणी आल्यावर राहिलेलं सगळं आवरून ते घरी फोन करतात आणि युविकाला पण खाली घेऊन यायला सांगतात. सगळ्यांची जेवणाची सोय खालीच केली आहे सांगून ते युविकाला घेऊन खाली येतात. हॉलमध्ये पूर्ण अंधार असतो. फक्त समोर एक टेबलवर केक आणि त्याच्या बाजूने कॅन्डल्स लावलेल्या असतात. युविका आत येते तशी हेमंत लाईट चालू करतो आणि सगळे मिळून सरप्राईज बोलतात. युविकाला मात्र हे सगळं बघून रडायला येतं आणि ती तिथेच उभी राहून सगळं बघत रडत असते. पूर्ण हॉल मस्त फुलांच्या माळांनी सजवला असतो. हॉलच्या मधल्या भागात बलून्स छताला चिटकवलेले असतात आणि त्या प्रत्येक बलूनवर एका फॅमिली मेंबर बरोबरचा तिचा फोटो लावलेला असतो आणि त्याच्या मधोमध टेबल सजवून त्यावर केक ठेवला असतो. आणि हे सगळं बघून तिचे अश्रू काही थांबत नसतात. तिला असं रडताना बघून बाकी सगळ्यांच्या पण डोळ्यात पाणी येतं आणि टेबल जवळ उभी असलेली राणी लगेच धावत येऊन तिला मिठी मारते आणि रडायला लागते. ते पाहून तर सगळेच खूप जास्त भावक होतात. राजची पण तिची अवस्था असते, पण तो स्वतःला सावरून त्या दोघींच्या जवळ येतो आणि बोलतो. राज म्हणतो, तुमच्या दोघींचं भरलं मिलन झालं असेल तर आपण केक कट करूया का? खूप भूक लागली आहे. तसं पण आपण हिला आताच पाठवत नाही आहोत, त्यामुळे हे अश्रू नंतरसाठी ठेवा. युविका लगेच त्याला एक फटका मारते आणि रडतच तुला खाण्याशिवाय काही दिसतच नाही बोलून त्याला मिठी मारते. नंतर युविका आई पप्पांना पण मिठी मारते. हे सगळं बघून त्यांच्या पण डोळ्यात अश्रू असतात. मग ती जाऊन केक कापते आणि सगळ्यांना भरवून त्यांना मिठी मारते. मग सगळेजण ते सगळे फोटो बघतात आणि ते कधी काढले होते हे आठवून जुन्या आठवणीत रमून जातात आणि परत त्या फोटो बरोबर युविका सगळ्यांबरोबर फोटो काढते. मग सगळे मिळून जेवायलाच घेतात. युविकाच्या दोन्ही हातांवर मेहंदी असते म्हणून तिचे पप्पा तिला जेवण भरवत असतात आणि तिला खूप रडायला येत असतं. तिच्याकडे बघून त्यांना पण त्यांच्या भावना कंट्रोल करता येत नाहीत. तेवढ्यात राणी आणि आई येऊन त्या दोघांना मिठी मारतात आणि त्याही रडायला लागतात. ह्यावेळी मात्र राजला पण काही सुचत नाही आणि तोही त्यांच्या इथे जाऊन युविकाला एक घास भरवतो आणि रडायला लागतो. आणि त्याला रडताना पाहून राजचे बाबा त्यांच्या जवळ येऊन राज आणि युविकाच्या पप्पांच्या खांद्यावर हात ठेवून बोलतात, जर माझे दोन्ही फौजी रडायला लागले तर आम्ही काय करायचं? तसे सगळेच हसायला लागतात आणि जेवण करून झोपायला जातात. युविकाला आज काही केल्याय झोप येत नसते. उद्याचा एक दिवस आणि हे सगळं सोडून मी दुसरीकडे जाणार कायमची, आणि मला हे सगळं कसं जमणार आहे हे का? त्यातून संध्याकाळी तिला मिळालेलं सरप्राईज आणि जेवताना घडलेलं सगळं आठवून तिला अजून रडायला येत असतं. तेवढ्यात तिचा फोन वाजतो म्हणून ती चेक करते तर सचिनचा गुड नाईटचा मेसेज असतो म्हणून तीही त्याला गुड नाईट मेसेज करते आणि ती अजून जागी आहे म्हणून सचिन तिला फोन करतो. युविका म्हणते, हॅलो, तू अजून जागा आहेस? सचिन म्हणतो, तू रडत होतीस का? तिच्या आवाजातला बदल तो लगेच ओळखतो. युविका म्हणते, नाही, ते असंच, म्हणजे झोपतच होते आता म्हणून. ती थोडं अडखळत बोलते. सचिन म्हणतो, मला सांगायचं नसेल तर सांगू नकोस, पण खोटं बोलू नकोस, तुला ते जमत नाही. युविका म्हणते, सॉरी, म्हणजे आता फक्त उद्याचा दिवस आणि हे सगळं सोडावं लागणार म्हणून थोडं रडायला येत होतं. सचिन म्हणतो, मी समजू शकतो. तुमच्या मुलीच्या आयुष्यात लग्न ही एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये नवीन आयुष्याच्या सुरुवातीचा आनंद आणि एवढे वर्ष ज्या सगळ्यांबरोबर घालवलेली त्या सगळ्यांपासून दूर जाण्याचं दुःख एकाच वेळी असतं. त्याचं बोलणं ऐकून तिला अजून रडायला येत असतं. सचिन म्हणतो, युविका प्लीज रडू नकोस ना, मी असणार आहे नेहमी तुझ्याबरोबर, आणि सगळं सोडून यायचं बोलशील तर आपण प्रत्येक विकेंडला तर तिथे जाणारच आहोत ना. सचिन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. थोड्या वेळाने ती पण शांत होते. सचिन बरोबर बोलून तिला बरं वाटत असतं. युविका म्हणते, थँक्यू सचिन, पण तू अजून जागा कसा? सचिन म्हणतो, ते झोप येत नव्हती. आज दिवसभर कोणाबरोबर तरी बोलणं झालं नाही ना. युविका म्हणते, हो का? मग फोन करायचा ना त्या व्यक्तीला.
सचिन म्हणतो, म्हणून तर आता केला ना. युविका म्हणते, झालं का मग बोलून? सचिन म्हणतो, हो झालं, आणि मॅडमचा मूड पण चांगला झाला आहे आता. मग चला, काहीतरी गिफ्ट तर मिळालं पाहिजे ना. युविका म्हणते, अरे 3 पण वाजले, मला खूप झोप येत आहे. चल झोप तू पण आता, गुड नाईट. ती बोलून फोन ठेवून देते. सचिन पण लगेच तिला मेसेज करतो, युविका ही चिटिंग आहे, 2 दिवस थांब, बघतो मग मी तुला. युविका त्याला परत गुड नाईटचा मेसेज करते आणि झोपून जाते.